तर बघा, मागच्या काही सेशन पासून आपण पाहत आहोत की कम्युनिकेशन स्किल मध्ये इम्पॉर्टंट मुद्दे कोणकोणते. तर मागचं सेशन जर तुम्ही पाहिलं नसेल तर ते बघूनच या सेशनला, कारण मागच्या सेशन मध्ये मी 7 पॉईंट कव्हर केलेले आहेत, 7 टिप्स कव्हर केलेले आहेत आणि 7 टाईप पण तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. आता आपण पुढे जातोय. पुढे जाताना कम्युनिकेशन स्किल मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जे तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल ते म्हणजे ऍक्टिव्ह लिसनिंग. मागच्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात सांगितलं होतं लिसनिंग किती महत्वाचं आहे. ऍक्टिव्ह लिसनिंग खूप महत्वाचं आहे. मग ऍक्टिव्ह लिसनर का गरजेचं आहे, त्याच्यामुळे काय होतं तर पहिली गोष्ट तुम्हाला अटेन्शन मिळतं. अटेन्शन खूप महत्वाचं असतं. आपण फक्त बोलून उपयोग नाही, ऑडियन्स आपल्याकडे बघतोय का नाही, समोरचा व्यक्ती आपल्याकडे बघतोय का नाही हे समजणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ऍक्टिव्ह लिसनर जर तुम्ही झाला, समोरच्याला पण समजतं की ऍक्टिव्हली ऐकतोय आणि ज्यावेळेस तुम्ही बोलायला सुरुवात करता त्यावेळेस समोरचा व्यक्ती पण त्याच पद्धतीने ऐकतो. मी म्हणलं रिफ्लेक्शन असतं पूर्णपणे. तर ऍक्टिव्ह लिसनरची पहिली पायरी आहे समजून घ्या आणि समोरच्याला समजू द्या की तुम्ही ऐकताय म्हणून. त्यानंतर याच्यामधलाच पुढचा पॉईंट आहे की तुमचा फीडबॅक प्रोव्हाइड करा. एक चांगल्या कम्युनिकेशनसाठी फीडबॅक खूप महत्वाचे असतात. एक, ज्यावेळेस तुम्ही बोलत असता समोरच्याकडून फीडबॅक विचारा आणि ज्यावेळेस तुम्ही ऐकत असता त्यावेळेस समोरच्याला फीडबॅक द्या. किंवा तुम्हाला समजलंय न समजलंय, तुमच्या काही शंका असतील तर डाऊट असतील तर क्लिअर करून घ्यायचे. स्ट्रॉंग कम्युनिकेशन म्हणतात त्याला, प्रोफेशनल कम्युनिकेशन म्हणतात. पुढचा पॉईंट आहे याच्यामध्ये रिस्पॉन्ड द्यायला शिका. रिस्पॉन्ड म्हणजे काय असतं, जेव्हा समोरचा व्यक्ती बोलत असतो त्यावेळेस मान हलवणं, नॉर्मली मान हलवणं असेल, होकार देणं असेल किंवा समजलं तर हो, नाही समजलं तर नाही, किंवा टाळी देणं असेल किंवा स्माइल देणं असेल, हे रिस्पॉन्स असणं खूप गरजेचं आहे. याच सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्टिव्ह लिसनर बनवतात आणि जो ऍक्टिव्ह लिसनर बनतो इन फ्युचर मध्ये तोच ऍक्टिव्ह स्पीकर बनतो. पुढचा पॉईंट आपण याच्यामध्ये कव्हर करून घेऊया ते म्हणजे वर्बल कम्युनिकेशन. वर्बल कम्युनिकेशन तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल तर वर्बल कम्युनिकेशन हा खूप महत्वाचा पार्ट येतो. नॉन वर्बल मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि नॉन वर्बल नंतर येतं ते वर्बल कम्युनिकेशन येतं. हे एक तर 1 to 1 कम्युनिकेशन असू शकते किंवा एक समोर माणूस बोलतोय आणि मी पण बोलतोय, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं ओपिनियन सांगू शकता, तुमची इन्फॉर्मेशन सांगू शकता, एखादी स्टोरी सांगू शकता, एखादी आयडिया सांगू शकता, काही शब्द असतील ते सांगू शकता, कविता असतील, शायरी असतील, अशा ज्या काही गोष्टी तुम्ही पुढच्याला ट्रान्सफर करत असतात, शेअर करत असतात, ह्यालाच म्हटलं जातं वर्बल कम्युनिकेशन. ह्याच्यामध्ये थोडंसं हसत खेळत पण जाणं खूप गरजेचं आहे. समोरचा व्यक्ती बोर पण नाही झाला पाहिजे ज्यावेळेस 1 to 1 कम्युनिकेशन असतं. कारण बऱ्याच वेळा असं होतं बघा, आपल्या ग्रुपमध्ये असा व्यक्ती असतो तो येथून कुठल्याही विषयावरती बोलायला सुरुवात करतो आणि बोर करतो. अशा माणसाजवळ आपल्याला थांबू वाटत नाही. आपल्याला असं नाही व्हायचं की लोकांना जेवढं बोलल आपण तेवढं कमी वाटलं पाहिजे. एवढं आपलं स्ट्रॉंग कम्युनिकेशन असणं खूप गरजेचं आहे. वर्बल कम्युनिकेशन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. पुढं त्यानंतर जे तुमचे आयडियाज आहेत ते छोट्या छोट्या ग्रुपमध्ये शेअर करायला सुरुवात करा. त्याच्यामुळे तुमचं वर्बल कम्युनिकेशन स्ट्रॉंग होत जातं. फॅमिलीमध्ये बोलणं वाढवा, मित्रांमध्ये बोलणं वाढवा आणि जिथं जिथं चान्स मिळेल तिथं तिथं कम्युनिकेट व्हायला सुरुवात करा. दुसरं, वर्बल कम्युनिकेशन मध्ये जे आपण 3 ते 4 व्हिडिओ आता बघत आलो सुरुवातीचे आपले पब्लिक स्पीकिंगचे, पब्लिक स्पीकिंग म्हणजेच एक प्रकारचं वर्बल कम्युनिकेशन असतं. समजतंय? ते वर्बल कम्युनिकेशन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. पुढचा पॉईंट आहे याच्यामध्ये कम्युनिकेशनचा, तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल, बिझनेसमध्ये खूप चालतं, मेमोरंडम कम्युनिकेशन. आता मेमोरंडम म्हणजे काय असतं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. मेमोरंडम कम्युनिकेशन मध्ये पूर्णपणे असं एक मायना बनला जातो. जसं की आपण मेमोरंडमचं सांगायचं झालं ना, आपण एखाद्या बाजारामध्ये गेलो तर आपण एक लक्षात राहा म्हणून एक पूर्णपणे असं चार्ट बनवून येतो. कंपनीमध्ये जास्त मीटिंग मध्ये बोलत असतं त्याला मीटिंग मिनिट मेमो म्हटलं जातं. त्यानंतर स्टेटस मेमो, जसं की प्रत्येक कंपनी आपला स्टेटस घेत असते किंवा आजचं काय कलेक्शन आहे, आजचं काय गोष्टी आहेत, आज किती माल गेलेला आहे, इन्व्हेंटरी काय, ह्याचा जो स्टेटस घेतला जातो याला स्टेटस मेमो म्हटलं जातं. आणि दुसरं जे आलं ह्याच्यामध्ये ते फील्ड रिपोर्ट मेमो म्हटलं जातं. तर फील्ड रिपोर्ट पण खूप महत्वाचे असते. जर तुमचं फील्ड वरती वर्क चालू असेल, जसं की सिव्हिल इंजिनियर असतील, यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी फील्ड चालू असतात किंवा साईट चालू असतात, त्या साईट वरती जाऊन रिपोर्ट घेणं हे पण कम्युनिकेशन स्किलचाच एक प्रकारचा पार्ट येतो. ते पण स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. पुढचा पॉईंट आहे याच्यामध्ये जो की आतापर्यंत आपण बघत आलेलो आहोत तो म्हणजे पब्लिक स्पीकिंग. एक रिव्हिजन व्हावी म्हणून मी कम्युनिकेशन मध्ये तो पॉईंट ऍड केलेला आहे की पब्लिक स्पीकिंगचे पॉईंट जर तुम्ही बघितले तर सगळ्यात पहिल्यांदा ऑडियन्स माहित करून घ्या. रिपीट करतोय, तुमच्या व्हॉइस ट्यून वरती काम करा, तुमच्या टाइम मॅनेजमेंट वरती काम करा की स्टेजवरती मला किती वेळ राहायचंय आणि किती वेळाने खाली यायचंय. तेवढ्याच वेळेत आपलं स्पीच संपलं पाहिजे, जास्त पसरलं पण नाही पाहिजे, लवकर पण नाही आवडलं पाहिजे. बॉडी लँग्वेज वरती खूप काम करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आतापर्यंत सेशन मध्ये पाहिलं असेल मी कंटिन्यू एकाच गोष्टीवरती जास्त भर देतोय, तो म्हणजे बॉडी लँग्वेज. खूप महत्वाची असते आणि खूप इम्पॉर्टंट असते इम्प्रेशन पाडण्यासाठी. त्यानंतर प्रॅक्टिस. मी एक पॉईंट सांगितला होता की प्रॅक्टिस शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. अचानक उठून तुम्ही डायरेक्ट बोलायला सुरुवात करू शकत नाही. थोडीशी प्रॅक्टिस पण गरजेची आहे. या सेशन मधून तुम्ही ह्या गोष्टी शिकला असाल की प्रॅक्टिस किती महत्वाची आहे. आणि हा सेशन झाल्यानंतर एवढी तर हिंमत तुम्ही करू शकता की कोणाशी कम्युनिकेट होऊ शकता, कुठल्याही स्टेजवरती इझिली उतरू शकता. पुढचा कम्युनिकेशनचा जो प्रकार आहे तो जो आहे टेलिफोनिक कम्युनिकेशन. आता फोनवरती तर सगळेच बोलता, फोन सगळ्यांच्याच हातामध्ये. टेलिफोनिक कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम काय येतो, तो व्यक्ती आपल्याला दिसत नसतो.
मग तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये गेला आणि तिथं जर कॉलिंगचं काम दिलं, तुम्ही कॉल करून बघा. ऐकायला काय वाटत नाही की 100 डेटाला कॉल करणं, 1000 डेटाला कॉल करणं, पण ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये तो डेटा पडतो आणि तुम्ही कॉलिंग करायला सुरुवात करता, ज्यावेळेस निगेटिव्ह कॉलिंग येतात, ज्यावेळेस तुम्ही कॉल करता, हा हॅलो मी डॅश डॅश बोलतोय, तुम्हाला याबद्दल माहिती सांगायची आहे, समोरचा व्यक्ती फोनच कट करून टाकतो. कितीतरी नंबर स्पॅम मध्ये जातात. रिझन काय? कम्युनिकेशन थोडंसं आपलं वीक असतं. समोरच्याला मुद्दा पटणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सुरुवातीचे दिवस ऐका, ज्यावेळेस पहिल्यांदा मोबाईल आले होते त्यावेळेस कस्टमर केअरला आपण मुद्दाम कॉल लावायचो का? तर त्या मुलींचं बोलणं ऐकायला आपल्याला आवडायचं, एवढं सॉफ्टली त्या बोलायचं. आता कस्टमर केअरवाले सगळे अरोगंट झाले, तो भाग वेगळा. आता आपल्याला बोलू वाटत नाही, आपणच फोन कट करतो आणि त्यांनी पण करायचे बंद केलेले. म्हणजे आता परिस्थिती अशी झालेली. पण ज्यावेळेस आपला बिझनेस असतो, ज्यावेळेस आपण जॉब करत असतो, त्यावेळेस आपलं टेलिफोनिक कम्युनिकेशन चांगलं असणं खूप गरजेचं आहे. तर टेलिफोनिक कम्युनिकेशन व्यक्ती दिसत नसतो, त्याच्यापर्यंत आवाज पोहोचत असतो, त्यामुळे आवाजामध्ये सॉफ्टनेस असणं खूप गरजेचं आहे. म्हणतो ना की आपण बिझनेसमध्ये, जॉबमध्ये डोक्यावरती बर्फ, तोंडामध्ये साखर, हे ठेवणं गरजेचंच आहे. हे म्हण आहे पण हे रिअल आहे. आपल्याला डोकं शांतच ठेवावं लागतं आणि समोरच्याला गोडच बोलावं लागतं. जर तुम्हाला बिझनेस स्ट्रॉंगली करायचा असेल, बिझनेस जर ग्रो करायचा असेल तर त्याच्यामध्ये बोलताना व्हॉइस ट्युनिंग एकदम सॉफ्टली असणं गरजेचं आहे. आवाज समोरच्याला कसा पोहोचतोय हे पण गरजेचं आहे बघणं आपल्याला. त्याच्यामध्ये अजून काही छोटे छोटे पॉईंट आहेत जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील, ते म्हणजे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. टेलिफोनिक कम्युनिकेशन मध्ये पॉझिटिव्हलीच बोलणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर क्लिअरिटी. रिपीट जर बोलत गेला समोरच्याचा ऐकण्याचा मूड निघून जातो. त्याच्यामुळे पहिलंच वाक्य बोलताना एकदम क्लिअर बोलायचं, स्ट्रॉंग डेडिकेशनने बोलायचं. त्यानंतर इंटरपर्सनल स्किल ह्याच्यामध्ये पण येतं, व्यक्तीशी इंटरॅक्ट होणं खूप गरजेचं आहे. ते कम्युनिकेशन मधून होत असतं तुमच्या. त्यानंतर ऍक्टिव्ह लिस्निंग. ह्या कम्युनिकेशन मध्ये पण ऍक्टिव्ह लिस्निंग खूप महत्वाचं आहे की तुम्ही ऐकलं पाहिजे तरच तुम्ही पुढे बोलू शकता. त्यानंतर प्रोफेशनलिझम. म्हणजे कुठलीही गोष्ट प्रोफेशनल केली ना तर मजा येते आपल्याला पण आणि समोरच्याला पण. कॉलिंग मध्ये प्रोफेशनलिझम असणंच खूप गरजेचं आहे. प्रोफेशनलिझम म्हणजे काय असतं की बोलताना तुमचे शब्दांचा चढ उतार, ज्याला म्हणतो ना आपण शब्दांची निवड, हे खूप परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. पुढे जे आहे ते टायमिंग. आपण समोरच्याला किती वेळ बोललं पाहिजे आणि किती वेळामध्ये आपले पॉईंट समजून सांगितले पाहिजे, हे टायमिंगचं नियोजन पण आपल्याला करता आलं पाहिजे. ही एक कला आहे टेलिफोनिक कम्युनिकेशन मध्ये. ही कला पण आपल्या अंगामध्ये अवगत झाली पाहिजे. आणि आजच्या कम्युनिकेशनच्या पार्ट मधला शेवटचा जो टाईप आहे तो म्हणजे, आता तुम्ही बघितलं असेल, पहिलं स्कायपीवरती खूप इंटरव्ह्यूज व्हायचे, आता व्हिडिओ कॉलिंग वरती खूप इंटरव्ह्यूज होतात, व्हिडिओ कॉलिंग वरती खूप मीटिंग्स होतात. गुगल मीट आहे, झूम आहे, अदर कितीतरी सॉफ्टवेअर आहे ज्याच्यावरती काय केलं जातं की मीटिंग्स घेतले जातात. कोविड नंतर तुम्ही पाहिलं असेल की वर्क फ्रॉम होमचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये बूम झालं होतं. मग मॅनेजरला मीटिंग्स घ्याव्या लागायच्या, ओनरला मीटिंग्स घ्याव्या लागायच्या, गुगल मीट वरती घ्याव्या लागायच्या. आणि गुगल मीट वरती तुम्ही दिसत असता पहिली गोष्ट, आणि ते दिसताना बोलणं पण खूप गरजेचं आहे. तुमचा आय टू आय कॉन्टॅक्ट खूप गरजेचं आहे. ज्या व्यक्तीला बोलताय म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ते व्हिज्युअलायझेशन जे असतं तुमच्या समोर ती लोक बसलेलीच आहेत, ऍझ्युम करूनच तुम्हाला बोलावं लागतं. त्याच्यामुळे तिथं पण आवाज चांगला असणं खूप गरजेचं आहे. चांगले हेडफोन्स वापरणं खूप गरजेचं आहे. नेट चांगलं वापरणं गरजेचं आहे. कारण व्हिडिओवरतीच आता जास्त इंटरव्ह्यूज होतात. मोठमोठ्या एमएनसी कंपनी तुम्हाला बोलवत नाहीत, डायरेक्ट म्हणतात की आज आपण व्हिडिओ इंटरव्ह्यूज घेऊया. हा इंटरव्ह्यूचा एक प्रकार आहे. अगोदर त्याला स्कायप इंटरव्ह्यू म्हटलं जातं, आता व्हिडिओ इंटरव्ह्यू म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये बघून तुम्हाला इंटरव्ह्यू देता आलं पाहिजे. तिथं कम्युनिकेशन, कारण काय होतं समोर बोलायला आपण कधी घाबरत नाही, पण व्हिडिओवरती जर बोलायचं झालं तर आपली तारांबळ होऊन जाते. जरी व्हिडिओ असेल तरी आपण ड्रेसिंग कडे इग्नोर करून चालत नाही. बघा फनी व्हिडिओज युट्यूबवरती बऱ्याच वेळात होते की काही लोक बदमड्यावरतीच बसायचे, काही लोक कसली शर्ट घालून बसायचे. ऍक्च्युअली आणि इम्प्रेशन डाऊन पडते. ज्यावेळेस तुमचा इंटरव्ह्यू असेल, जसं तुम्ही ऑफिसमध्ये प्रिपेअर होऊन जाणार असता तसंच प्रिपेअर होऊन व्हिडिओच्या समोर पण बसलं पाहिजे. कम्युनिकेशन त्याच्यामुळे चांगलं होतं, समोरच्याला बघायला पण चांगलं वाटतं आणि माणूस प्रोफेशनल वाटतो. म्हणजे इथं पण आपलं प्रोफेशनल कम्युनिकेशनचा पार्ट येतो. तर हे काय पॉईंट आहेत आपल्या कम्युनिकेशन स्किल्स मधले जे की खूप इम्पॉर्टंट आहेत. जेवढं डिटेल मला सांगता आलं तेवढं मी सांगितलेले. आय होप तुमचं कम्युनिकेशन स्किल पण स्ट्रॉंग होईल आणि तुम्ही करचालच. कारण आपल्याला खूप ग्रो करायचंय, खूप पुढे जायचंय, आपलं नाव कमवायचंय. आणि एक वाक्य आपण कायम बोलतच आलोय की ज्यानं मला आलोच आहे, इतिहास घडवूनच जायचंय, लोकांमध्ये ओळख करूनच जायचंय, आता मागं नाही हटायचं. आय होप हे सेशन तुम्हाला आवडले असतील. परत बघा, फॅमिलीला दाखवा आणि स्वतःची ग्रोथ करा. बी परफेक्ट. लेट्स बिगिन.